एक शेवटचा प्रश्न होता. हॅलो मॅम. आपल्याकडे वेळ कमी असल्यामुळे खरं तर अत्यंत इंटरेस्टिंग झालेल्या सेशनमध्ये तुमचे अनेक प्रश्न होते. मी मनपूर्वक आभार मानतो देवयानी एम यांचे की त्यांनी अतिशय सोप्या शब्दात आपल्या विद्यार्थ्यांना हा योग समजून सांगितला. मित्रांनो, यानंतर आजच्या आपल्या पुढच्या सेशनचे जे गेस्ट आहेत, जे पाहुणे आहेत, मला असं वाटतं की यांच्यासारखं व्यक्तिमत्व आज आपल्याला लाभणं ही तुमच्या माझ्या सगळ्यांच्या आयुष्यातली एक मोठी संधी आहे. त्यांच्याकडनं जे विचार आपल्याला ऐकायला मिळणार आहेत त्या विचारांना आपण आयुष्यभर त्याची कास धरली तर मला असं वाटतं की आपणही नक्कीच यशस्वी होऊ शकता. जोरदार टाळ्यांनी आपण मंचावरती स्वागत करूयात पद्मविभूषण, पद्मभूषण, पद्मश्री डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांचं. मी श्याम माडेवार यांना विनंती करतो की त्यांनी सरांचं येनच्या वतीनं स्वागत करावं. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून स्वतःचं व्यक्तिमत्व घडवणारे डॉक्टर रघुनाथ माशेलकर, त्यांची अधिक ओळख आपण जाणून घेऊयात एव्हीच्या माध्यमातून. सकाळ समूह प्रस्तुत यिन समर युथ समिट 2024 उत्सव तरुणाईचा, पॉवर्ड बाय पिंपरी चिंचवड युनिव्हर्सिटी पुणे आणि पिंपरी चिंचवड युनिव्हर्सिटी ट्रस्ट. या कार्यक्रमात आज आपण भेटूया डॉक्टर रघुनाथ अनंत माशेलकर यांना. या जगात विचारवंतही असतात आणि वैज्ञानिकही असतात, पण विचारवंत वैज्ञानिक हे दुर्मिळ समीकरण अभावानच दिसून येतं. असंच विचारवंत वैज्ञानिक असणारं, राष्ट्रीय पातळीवर गाजणारं मराठमोळं नाव म्हणजे डॉक्टर रघुनाथ अनंत माशेलकर. माशेलकर यांचा जन्म 1 जानेवारी 1934 मध्ये गोवा या राज्यातील माशेल गावात झाला. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यानं अनेक अडचणी सोसून त्यांना आपलं शिक्षण पूर्ण करावं लागलं. आणि मला आठवतं एका गिरगावमध्ये एका शाळेत आम्ही राहत होतो. 2 वेळच्या जेवणाची भ्रांत होती त्यावेळी. परिस्थिती इतकी वाईट होती की अगदी 12 वर्षापर्यंत माझ्या पायात चप्पल नव्हती. मी अनवाणी चालत होतो. मला अजून आठवतं की अभ्यास करण्यासाठी मी चौपाटीला दिव्याखाली बसून वाचलेला आहे. अभ्यास शांतपणे करता यावा म्हणून मुंबई सेंट्रल स्टेशनला मी जायचो आणि गुजरातची शेवटची गाडी 10 वाजता जायची आणि मग प्लॅटफॉर्मवर सर्व शांत असायचं. तर त्या दिव्याखाली मी काम केलेलं आहे. मुंबईच्या रासायनिक तंत्रज्ञान संस्थेतून त्यांनी पदवीचं शिक्षण घेतलं आणि नंतर वयाच्या 23व्या वर्षी मुंबई विद्यापीठाची PhD पदवी प्राप्त केली. त्यानंतर 6 वर्ष ते अमेरिकन विद्यापीठात शिकवण्याचं काम करत होते. नंतर भारतात परत आल्यावर ते पुण्याच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेत वैज्ञानिक म्हणून संशोधन करू लागले. आपल्या वैज्ञानिक जीवनात माशेलकर यांनी महत्त्वाचं संशोधन केलंय. सन 1989 मध्ये ते राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे संचालक झाले. 1995 मध्ये त्यांना वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन महामंडळ या राष्ट्रीय संघटनेचे महासंचालक म्हणून नेमण्यात आलं. जखम झाल्यावर त्यावर हळद लावण्याचा रामबाण उपाय भारतात पूर्वापार वापरला जातोय. असं असताना अमेरिकेनं हळदीचं पेटंट घेतलं होतं. डॉक्टर माशेलकर आणि त्यांच्या सहकार्यांनी ही अमेरिकेविरुद्धची हळदी घाटाची लढाई जिंकली. यातून 2 चांगले परिणाम झाले. एक तर आपल्या ज्ञानाचे हक्क आपल्याकडे राहिले आणि दुसरा दूरगामी फायदा झाला. राष्ट्रीय स्तरावर अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झाले. भारत सरकारच्या वतीनं त्यांना पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण देऊन गौरवण्यात आलं. संशोधनाद्वारे वेगळी वाट चोखाळणाऱ्या माशेलकरांना 60 पेक्षा अधिक पुरस्कार मिळाले. 18हून अधिक पुस्तकं आणि 28हून अधिक पेटंट त्यांच्या नावावर आहेत. विविध राजकीय पक्षांच्या कारकिर्दीत त्यांनी पंतप्रधानांच्या आणि केंद्रीय मंत्रिमंडळाच्या वैज्ञानिक सल्लागार समितीचे सदस्य म्हणूनही योगदान दिलं.
अशा या महान वैज्ञानिकाला मानाचा मुजरा. यिन समर युथ समिट 2024. असोसिएट स्पॉन्सर ट्रिनिटी युनिव्हर्सिटी, महा एनजीओ फेडरेशन, AISSMS, SS मोबाईल्स आणि फ्रेमबॉक्स या सहप्रायोजकांचं सहकार्य लाभलं त्याबद्दल मनपूर्वक आभार. आणि यानंतर मी सरांना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावं. नमस्कार. अरे काही उत्तर नाही आलं. नमस्कार. तिथे बसून मी देवयानीचा क्लास, मी त्याला क्लास म्हणेन, तो ऐकला आणि इतकं शिकायला मिळालं. देवयानी, तू खरंच बसल्या बसल्या मला 3-4 गोष्टी नवीन, मी 82 वर्षाचा आहे तरीसुद्धा मला 3-4 गोष्टी नवीन तुझ्याकडनं शिकलं. त्यानंतर सांगेन मला काय त्याची अनुभूती आली ती. मला फार आनंद आहे की आज तुम्हा सर्वांकडे बोलण्याची मला संधी मिळालेली आहे. आणि मला जास्त आनंद का आहे, कारण भारताचं भविष्य घडवणारे आपण सर्व आहात आणि त्यांच्याशी बोलायचं हे खरंच ही एक मोठी संधी आहे असं मला वाटतं. बौद्धिक प्रगल्भता, सामाजिक जाणीव, मानसिक समृद्धी, शारीरिक कौशल्य आपण ज्याच्याविषयी बोललात, आणि नेतृत्वगणचा विकास, हे 5 खांब आहेत महत्त्वाचे. आणि तू सुंदर विवरण केलंस त्यांचं, त्यातल्या काही भागांचं. तर हा नवीन भारत, आपण विकसित भारत म्हणतो, तो कसा घडवायचा. आणि यासाठी माझ्या आयुष्यात जसं आता सांगण्यात आलं, 1934 साली माझा जन्म झाला असं म्हटलं नाही, 1943 झाला आहे. ते 3 आणि 4 मला वाटतं थोडे उलटे झाले. तर 1943 जन्म म्हणजे माझी 81 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि माझं 82 वर्ष चालू आहे आता. आणि हा जो जीवन प्रवास आहे याच्यामध्ये मी बरंच शिकलो आहे. आणि म्हणून मी तुम्हाला 10 मंत्र जे मी शिकलो आणि ज्याच्यातनं मला फायदा झाला ते मंत्र आपल्याला मी देणार आहे. असं असतं आयुष्यात, यश बरंच मिळतं पण अपयशसुद्धा मिळतं. आणि तुम्हाला खरं सांगतो, त्या अपयशातनं आपण जास्त शिकतो. तर असं माझं शिक्षण हे सतत चालू आहे आणि ते चालू राहील. जसं मी म्हटलं आता, देवयानीचं ऐकता ऐकता मी नवीन शिकलो. तरी हे शिकणं हे आयुष्यभर शेवटच्या दिवसापर्यंत चालू असतं. तर 10 मशेलकर मंत्र. पहिला, तुम्ही कुठे जन्मला, कोणाच्या पोटी जन्मला, कुठे जन्मला, कसे जन्मलात, कुठल्या परिस्थितीत जन्मलात, हे काही महत्त्वाचं नाही. तुमचं भविष्य हे तुमच्या हाती आहे. आज आपले पंतप्रधान, आपले राष्ट्रपती, पूर्व राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम, त्यांची कशी सुरुवात झाली आपण पाहिलं आहे, पण ते राष्ट्रपती झाले. सध्याच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, त्यांची सुरुवात कशी झाली, ट्रायबल एरियामधनं, आणि आज ते राष्ट्रपती झाले. आणि त्यामुळे तुमचं भविष्य हे तुम्ही घडवायचं असतं. तुमच्यापैकी कोणी मुर्मू होऊ शकेल, तुमच्यापैकी कोणी डॉक्टर कलाम होऊ शकेल, तुम्ही काही होऊ शकाल, हे तुमच्या हातात आहे. हा पहिला भाग. आता आपण म्हणाल आपण शास्त्रज्ञ आहात. जसं देवयानीने शरीर कौशल्य दाखवलं, योग दाखवलं, तसं तुम्ही शास्त्रज्ञ आहे, तर काहीतरी इक्वेशनने वगैरे आपण सुरुवात करूया. तर इक्वेशनने सुरुवात करूया. तर एकदा काय झालं की अशी चर्चा चालली होती की आतापर्यंत जी इक्वेशन्स आपण पाहिली आहेत शास्त्रज्ञांनी निर्माण केलेली, त्यातलं सर्वात प्रभावी, सर्वात मोठं असं इक्वेशन कुठलं. तर कुणीतरी उभं राहिलं आणि म्हणालं, न्यूटन सेकंड लॉ, फोर्स इक्वल टू
मास इंटू ॲक्सिलरेशन F = ma. दुसरं म्हणा नाही आईन्स्टीन E = mc², बरोबर. मग ते माझ्याकडे आले, मी गप्प बसलो होतो. कुठलं सर्वात पॉवरफुल इक्वेशन? मी म्हटलं न्यूटन पण नाही, आईन्स्टीन पण नाही. तर ते आश्चर्यचकित झाले, अरे न्यूटन नाही, आईन्स्टीन नाही, मग कुठलं? तर म्हटलं सर्वात पॉवरफुल इक्वेशन म्हणजे E = F. E इज एज्युकेशन, F इज फ्युचर. शिक्षण म्हणजे भविष्य. आता आपण म्हणाल की शास्त्रज्ञाने केवळ इक्वेशन मांडायचं नसतं, ते प्रूव्ह करायचं असतं. तर ते प्रूव्ह करतो मी तुमच्यासमोर उभा आहे, हेच त्याचं प्रूफ आहे खरं म्हणजे. ते कसं मी तुम्हाला सांगतो. 30 मार्च 2000 रोजी राष्ट्रपती भवनात पद्मा अवॉर्ड्स दिली गेली, पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण वगैरे वगैरे. आणि ती KR नारायणन हे जे प्रेसिडेंट होते त्यावेळी, राष्ट्रपती होते, त्यांच्या हस्ते दिली गेली. आणि एका मागोमाग एक 2 व्यक्तींना दिली गेली पद्मभूषण. एक रतन टाटा आणि दुसरा मी, एकत्र. आता आपण म्हणाल की ह्याच्यामधनं कसं काय इक्वेशन प्रूव्ह होतं? त्याचं कारण सांगतो मी. KR नारायणन हे अत्यंत गरीब परिस्थितीत जन्माला आले होते. ते कितीतरी किलोमीटर चालायचे शाळेत जाण्यासाठी. आणि त्यांचे आईवडील एवढे गरीब होते की त्यांना ट्युशन फीसाठी सुद्धा पैसे नव्हते. त्यामुळे ते वर्गाच्या बाहेर राहायचे आणि नोट्स घ्यायचे. आणि त्यानंतर त्यांच्या आयुष्यात एक चमत्कार झाला. त्यांना टाटा स्कॉलरशिप मिळाली, पुढे शिकायची संधी मिळाली आणि ते वर गेले आणि राष्ट्रपती झाले. माझी परिस्थिती त्याच्याविषयी तुम्ही त्या फिल्ममध्ये पाहिलं असेल. माझा जन्म माशेल ह्या गावी झाला, गोव्यामध्ये. आणि माझे वडील मी 6 वर्षाचा असताना गेले. अत्यंत गरीब परिस्थिती होती. आणि आई माझी कामाच्या शोधात मुंबईला आली. काबाड कष्ट करून तिने मला वाढवलं. 12 वर्षापर्यंत मी अनवाणी चाललो. महानगरपालिकेच्या दिव्याखाली अभ्यास केला. 2 वेळा जेवायची भ्रांत होती. असे काही दिवस आहेत, अशा काही रात्री आहेत जेव्हा मी न जेवता झोपलेलो आहे. आणि मग एक चमत्कार झाला. त्यावेळी 11वी असायचं बरं का, आता 10वी आणि 12वी येतं. त्यावेळी 11वी असायची. आणि सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट एक्झाम, SSC म्हणायचे त्याला. तर महाराष्ट्रातनं 1,35,000 मुलांमध्ये मी 11वा आलो होतो. आणि मला टाटांची स्कॉलरशिप मिळाली, कळलं का, ₹60 दर महिन्याला. आणि ती 6 वर्ष होती मी शिकेपर्यंत. आणि त्यामुळे मी शिकू शकलो, पुढे जाऊ शकलो. तर ही मला संधी मिळाली. आता कल्पना करा, KR नारायणन स्वतः टाटा स्कॉलर, ते प्रेसिडेंट झाले. आणि ज्यांच्यामुळे त्यांना ती मदत मिळाली, टाटा फॅमिली, रतन टाटा, त्यांनी पद्मभूषण दिलं. आणि त्याचवेळी दुसऱ्या टाटा स्कॉलरला म्हणजे मला त्यांनी पद्मभूषण दिलं. याचा अर्थ काय? E = F, एज्युकेशन = फ्युचर. कारण आमच्या दोघांचं भविष्य घडलं नसतं जर आम्ही शिकलो नसतो. हा त्यातला महत्त्वाचा भाग. पण हे जरी झालं तरी आता तुम्हाला एक खास सांगायचं आहे मला, की तुमच्यातला प्रत्येक जण शतायुषी होणार आहे, कळलं का. त्यामुळे शतायुषी भव वगैरे असं आशीर्वाद देण्यातच काही अर्थ राहणार नाही आहे. आणि आता तुम्ही 20च्या सुमारास आहात असं धरू. ह्याचा तर तुमची 80 वर्ष अजून बाकी आहे. ह्याचा अर्थ तुम्हाला 60 वर्ष तरी काम करणं, उद्योग करणं वगैरे वगैरे आता शक्य आहे. आणि त्यामुळे पहिली नोकरी काय हे महत्त्वाचं नाही आहे. त्याच्यानंतर आयुष्यभर आपण काय करणार आहोत हे महत्त्वाचं आहे. आणि त्यामध्ये असं होतं आहे की ज्ञानाचा वेग एवढ्या जोराने चाललेला आहे, कळलं का. तर त्यामुळे जर तुम्ही सतत शिकत राहिलं नाहीत तर तुमच्या आयुष्यामध्ये मोठे प्रश्न उभे राहतील. मला आठवतं बनारस हिंदू युनिव्हर्सिटीचे जेव्हा 100वा दीक्षांत समारंभ होता, तर त्यावेळी मी दिलं होतं
माझं कॉन्व्होकेशन ॲड्रेस आणि त्याला मी टायटल दिलं होतं दीक्षांत का मतलब शिक्षांत नाही होता. तुम्हाला डिग्री मिळाली याचा अर्थ तुमचं शिकायचं संपलं असं नाही, तिथून तुम्ही सुरू करता. आणि हे फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणून आपण पाहिलं असेल नवीन नवीन टेक्नॉलॉजी आता एक्सपोनेन्शियल टेक्नॉलॉजी असं म्हणतात का त्याचा वेग जोरात वाढतो, त्याचे परिणाम मोठे असतात. मग IoT, इंटरनेट ऑफ थिंग्स, बिग डेटा ॲनालिटिक्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, डीप लर्निंग, व्हर्च्युअल रियालिटी, मिक्स रियालिटी, ऑगमेंटेड रियालिटी, ॲडव्हान्स ऑटोमेशन, ब्लॉकचेन, 3D प्रिंटिंग वगैरे वगैरे. आणि हे जे नवीन डिजिटल युग आहे त्याच्यामुळे जग बदलतं आहे. किती बदलतं आहे बघा. उबेर घा, ती जगातली सर्वात मोठी टॅक्सी कंपनी आहे, पण त्यांची स्वतःची एकही टॅक्सी नाही. Airbnb घ्या, ती जगातली सर्वात मोठी म्हणजे हॉटेल आहे, पण त्याची स्वतःचं एकही हॉटेल रूम नाही आहे. अलिबाबा घ्या, जगातला सर्वात मोठा रिटेलर, पण स्वतःकडे मालाचा काहीही साठा नाही, इन्व्हेंटरी नाही. स्काईप घ्या किंवा WeChat घ्या, जगातली सर्वात मोठी टेलिफोन कंपनी, पण स्वतःचा एकही टेलिफोन नाही. नेटफ्लिक्स घ्या, जगातील सर्वात मोठी सिनेमा कंपनी, कळलं का, तुम्हाला हवा तो सिनेमा पाहता येतो, पण स्वतःचं त्यांचं एकही सिनेमा थिएटर नाही. ह्याचा अर्थ काय, हे जे डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन आपण जे म्हणतो हे एवढं आहे की नोकऱ्या बदलणार आहेत, धंद्यांचं स्वरूप बदलणार आहे, सगळं बदलणार आहे. आणि त्याबरोबर जर तुम्ही बदलत नसाल तर तुम्ही मागे राहाल. आणि ह्यासाठी आपण काय करायला पाहिजे याचा विचार करायला पाहिजे. आता आपण म्हणाल की आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर बरंच बोललं जातं, मला वाटतं काल पण त्याच्याविषयी बोलण्यात आलं, कृत्रिम बुद्धिमत्ता. आता ही जी कृत्रिम बुद्धिमत्ता आहे, आता आपण पाहिलं असेल की ChatGPT, आपल्यापैकी किती जण ChatGPT वापरता, हात वर करा. बघा, बरीच मुलं वापरत आहेत. जनरेटिव्ह AI आपण ज्याला म्हणतो, त्याच्याकडे सगळी उत्तरं आहेत, कळलं का. आता उदाहरणार्थ एक आपण प्रयोग करूया. हे माझं iPad आहे. आता इथे मी प्रश्न विचारतो, प्लीज राईट अ 10-line poem on Abhijit Pawar, who is leading the Sakal group of newspapers, who has been creating new leadership programs like Youth Summit, Maharashtra, full stop. हा प्रश्न मी विचारला. आता उत्तर बघा आणि ते वाचून दाखवतो. 3 सेकंद पण लागले नाहीत. त्यात लिहिलं आहे, इन पुणेज व्हायब्रंट सिटीस्केप अ विजनरी स्टँड्स Abhijit Pawar with guiding hands, leading Sakal, a beacon bright, bringing truth and news to light. With Youth Summit Maharashtra, he inspires fostering leaders. आपण तेच म्हणतो ना, उत्सव तरुणाईचा. Fostering leaders, fueling their fires, innovation and hope, his lasting creed. Creating paths for the youth to reach. In every step, his passion shows a legacy where progress grows. बघा, आता ह्या ज्या टाळ्या आहेत त्या मला नाही आहेत, हे ChatGPTला आहे. आता ह्याचे परिणाम बघा कसे. तुम्हाला वर्गात होमवर्क दिलं गेलं की कुठल्या तरी या विषयावर तुम्ही निबंध लिहा, तर तो ChatGPTने लिहिला आहे की तुम्ही लिहिला आहे हे कळणं शक्य नाही. ह्याचा अर्थ काय, शिक्षणाचं जगच बदलणार आहे, शिक्षकांचा रोल बदलणार आहे, सगळं जग बदलणार आहे. आता आपण जॉब्सविषयी विचार करतो आणि जॉबमध्ये हे नवीन आर्टिफिशियल इंटेलिजन्स आल्यामुळे जॉब
जात आहेत असं म्हणतो. पण लक्षात ठेवा की दरवेळी जेव्हा जुने जॉब जातात तेव्हा नवीन जॉब निर्माण होतात. आता हा प्रश्न मी ChatGPTला विचारला होता, त्याच्यात वेळ घालवत नाही, पण आत्ताच इथे देवयानीचा कार्यक्रम पाहता पाहता मी तो विचारला होता की म्हटलं बाबा नवीन काय जॉब्स येणार आहेत, आणि त्याच्यात त्यांनी दिलेलं आहे. आणि हे तुमच्यासाठी फार महत्त्वाचं आहे, कारण तुम्ही भविष्याचा विचार करायला पाहिजे. कळलं का? कुणीतरी एकाने म्हटलं होतं की 2/3 ऑफ द चिल्ड्रन इन सिनियर क्लासेस विल एंड अप इन जॉब्स विच डोंट एक्झिस्ट टुडे. मग आपण शिकवणार काय त्यांना? आपण जॉबसाठी शिकवतो ना, आपल्याला जॉबच माहिती नाही, मग कसं करणार? तर त्यामुळे नवीन जॉब्स काय येणार आहेत? त्यात त्यांनी दिलं आहे AI स्पेशलिस्ट इंजिनियर्स, डेव्हलपर्स, मशीन लर्निंग इंजिनियर्स, डेटा सायंटिस्ट अनालिस्ट, बिग डेटा इंजिनियर्स, एथिक्स अँड कंप्लायन्स ऑफिसर, कारण AI एथिक्स महत्त्वाचं होणार आहे. मग AI एथिक्स ऑफिसर्स, रेग्युलेटरी कंप्लायन्स स्पेशलिस्ट, ह्युमन AI इंटरॅक्शन डिझायनर्स, US डिझायनर्स फॉर AI सिस्टम्स, ह्युमन फॅक्टरी इंजिनियर्स, AI ट्रेनर्स, सुपरवायझर्स, हेल्थ केअर AI स्पेशलिस्ट, क्लिनिकल डेटा ॲनालिसिस, असे त्याने जवळजवळ 15 ते 20 नवीन जॉब दिलेले आहेत. कळलं की नाही? ह्यातली बरीचशी नावं पण आपल्याला माहिती नसतात. मला आठवतं जेव्हा प्रकाश जावडेकरजी शिक्षण मंत्री होते तेव्हा माझ्या घरी चहा प्यायला आले होते, आणि मी त्यांना 54 नवीन जॉब्स काय येणार आहे ते दिलं, आणि त्याने ते AICTला पाठवलं होतं. आणि त्यामुळे भविष्य जेव्हा घडवायचं असतं तेव्हा भविष्य काय असणार आहे हे फार महत्त्वाचं आहे. आता आपण म्हणाल की हे सगळं तुम्ही फॉरेनला काय चाललं आहे, इथेचं काय चाललं आहे ते सांगताय आम्हाला, भारतात काय चाललं आहे सांगा. हे जे बदल घडतायत हे सगळं आपल्याला वाटतं की अमेरिकेने केले, याने केले, त्याने केले. तसं नाही आहे. भारतातली मुलं 25 ते 30 वर्षाची त्याच्यामध्ये मोठा बदल घडवून आणत आहेत. माझ्या आईच्या नावाने मी एक अंजनी माशेलकर इन्क्लुझिव्ह इनोव्हेशन अवॉर्ड केलं आहे, आणि ते हे 13वं वर्ष आहे त्याचं. आणि त्याच्यामध्ये खासियत अशी आहे की त्याच्यामध्ये बेस्ट प्रॅक्टिस नव्हे, नेक्स्ट प्रॅक्टिस काय आहे. मेकिंग हाय टेक्नॉलॉजी वर्क फॉर द रिच व्हेरी इझी, मेकिंग हाय टेक्नॉलॉजी वर्क फॉर द पुअर इज व्हेरी डिफिकल्ट. ते कसं काय करता येईल ह्याच्यावर. आता त्यातलं एक सांगतो तुम्हाला. ECG घ्यायचं आहे आपल्याला, इलेक्ट्रोकार्डिओग्राम. आपण जाऊन हॉस्पिटलमध्ये झोपतो, मग 12 लीड टाकतात, अर्धा तास लागतो, ती नर्स येते वगैरे वगैरे. काही नाही. आमचे एक अवॉर्ड विनर आहेत, तर त्यांनी अशी डिव्हाइस केली की मी ते आणायला विसरलो येताना, तुम्हाला दाखवली असते. एवढीशीच डिव्हाइस आहे, पोर्टेबल ECG, तुमच्या खिशात ठेवता येतो तुम्हाला. त्याचे 2 सेन्सर आहेत, 2 तुमचे अंगठे ठेवा 15 सेकंद. इथे एक सेन्सर आहे, वरती इथे 15-15-15 सेकंद, खाली 15-15-15 सेकंद, आणि 3 मिनटामध्ये तुम्हाला तुमचा ECG पाहिजे ते जातो. खर्च किती? 5 रुपये. त्या डिव्हाइसची किंमत किती? फक्त 4000. ह्याचा अर्थ काय? कुठले जॉब्स गेले जे ECG काढतात ते. कळलं? दुसरं आहे, आपल्याला खोकला येतो, मग TB आहे, न्यूमोनिया आहे, कोविड आहे, कळत नाही. तर श्वासा नावाचं एका ह्याने अवॉर्ड केलं. फक्त तुमचा स्मार्टफोन, त्याच्यात तुम्ही नुसतं खोकायचं, आणि त्याची जी ऑडिओमेट्री आहे ती आर्टिफिशियल इंटेलिजन्सने ट्रेन केली आहे, आणि नुसत्या खोकलेल्या ह्याच्यावरनं तुम्हाला कळतं की तुम्हाला काय आहे. आता बघा कुठले जॉब जातात. आपण नेहमी स्पायरोमीटर वापरतो, त्याला 1.5 लाख लागतात. स्मार्टफोन तुमच्याकडे आहेच. दुसरं, स्पायरोमीटरसाठी जवळजवळ 90 मिनटं लागतात सगळ्या टेस्ट करायला. इथे इन्स्टंट तुम्हाला कळतं. स्पायरोमीटरसाठी 1500 रुपये तुम्हाला लागतात टेस्टसाठी, इथे 1 रुपयात काम होतं. याचा अर्थ कुठले जॉब गेले बघा. मी हे मुद्दाम सांगतोय तुम्हाला की हे भारतामध्ये होत आहे. एक मिश्किन इंगावाले म्हणून आहेत, त्यांनी काय केलं आहे की ते गावात गेले आणि पाहिलं की स्त्रियांचं हिमोग्लोबिन कमी असतं, आणि ते कळत नाही पटकन किती कमी आहे म्हणून. आणि म्हणून त्याने एक डिव्हाइस तयार केली, जी नुसती तुम्ही असं बोट तिथे आतमध्ये ठेवलं की लगेच हिमोग्लोबिनचं रिडिंग येतं तुम्हाला. आणि त्याच्याकडे जाऊन त्यांनी कॅमेरा बनवला, त्याच्यात कंजक्टिव्ह पिक्चर येतं, रिफ्लेक्टन्स फोटोमेट्री करून तुम्हाला हे करतं. आपल्या भारतामध्ये आपली तरुण मुलं डिस्रप्टिव्ह अशा प्रकारचं इनोव्हेशन करत आहेत. खोका आणि तुम्हाला तुमचं हेल्थ काय आहे ते तुम्हाला कळतं, हेल्थ मॉनिटरिंग आणि पॅरामीटर्स पहा, आणि तुम्हाला हिमोग्लोबिन कळतं.
ह्याचा आता मधले किती जॉब गेले बघा. जसं आपण आता बँकेत पाहतो ना, आपण चेक लिहायचो आणि 3-4 दिवसांनी आपल्याला ते पैसे आपल्या खात्यात जमा व्हायचे. 3-4 क्लर्क्स ते बघायचे, क्रॉस चेक करायचे वगैरे. आता काय नाही, तुमचा मोबाईल आणि माझा मोबाईल. मधले किती जॉब्स गेले बघा. तर म्हणून महत्त्वाचा मुद्दा असा आहे की ही नवीन जी क्षेत्र आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला लक्ष द्यायला पाहिजे. आणि त्यासाठी मला एक सांगावंसं वाटतं सकाळला की मी एक लेख लिहिलेला आहे, एक्सपोनेन्शियल टेक्नॉलॉजी, इंडस्ट्री 4.0 अँड फ्युचर ऑफ जॉब्स इन इंडिया. तुम्हाला मला वाटतं तुम्ही त्याचं भाषांतर ह्याच्यामध्ये करा, कारण नवीन जॉब्स काय येणार आहे ती सगळी माहिती त्याच्यात आहे. मला उरलेल्या 10 मिनटात ते सांगता येणार. तर 2 मंत्र झाले माझे. पहिला म्हणजे E=F, एज्युकेशन इज फ्युचर, शिक्षण हे भविष्य, भरपूर शिका. आणि दुसरं म्हणजे सतत शिका. तिसरा मंत्र, नेवर बी अ पार्ट ऑफ अ प्रॉब्लेम, ऑलवेज बी अ पार्ट ऑफ अ सोल्युशन. कळलं का? भारतामध्ये आपल्याला असं वाटतं की फक्त इनोव्हेशन्स ह्याच्यामध्ये लॅबॉरेटरीजमध्ये होतं, इथे होतं, तिथं. तसं काही नाही आहे. एव्हरीवन इज समवन. माइंड्स ऑन द मार्जिन आर नॉट मार्जिनल माइंड्स. एव्हरीबडी कॅन इनोव्हेट. आता उदाहरण सांगतो मी. नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशनचा मी चेअरमन होतो 18 वर्ष. गावागावात इनोव्हेशन चालतं. त्यातली एक मुलगी रेम्या, केरळमधली. तिचे वडील कॅन्सरने आजारी होते. तिची आई नेहमी आजारी असायची. तिला 3 बसेस बदलून शाळेत जायची आणि घरी आल्यावर तिला काय करायला लागायचं? कपडे धुण्याची कामगिरी तिच्यावर होती आणि त्याचबरोबर अभ्यास. आता एक तर कपडे धुणार किंवा अभ्यास करणार. तर तिने वॉशिंग मशीन तयार केलं, पेडल ड्रिव्हन. पायांनी तो सिलेंडरमध्ये ते रोटेट व्हायचं, त्याचं मिक्सिंग मेकॅनिझम तिने केलं आणि ती वाचायची. तिला डॉक्टर कलामांच्या हस्ते बक्षीस मिळालं. प्रॉब्लेम होता पण तिने सोल्युशन स्वतः शोधून काढलं. तसेच एक शालिनी म्हणून होती. तिने पाहिलं तिचे आजोबा वर चढताना त्यांच्या वॉकरमध्ये हे व्हायचं आणि तिने स्प्रिंग लोडेड अशा प्रकारची नवीन एक डिझाईन केली फ्रंट लेग्सला. ते लायसन्स केलं गेलं. 13 वर्षाची मुलगी आहे. लायसन्स केलं जर आता ते वॉकर जे आहेत ते 10,000 वर्षाला विकले जातात आणि त्याची जी रॉयल्टी आहे ती रॉयल्टी तिच्या गरीब वडिलांच्या महिन्याच्या किंवा वर्षाच्या उत्पन्नाहून जास्त आहे. मी उदाहरणं का देतोय तुम्हाला? 12 वर्ष, 13 वर्ष, 14 वर्ष आणि तुम्ही कुठून येता हे महत्त्वाचं नाही. कळलं का? हे महत्त्वाचं. द बी अ पार्ट ऑफ सोल्युशन, नेवर बी अ पार्ट. 14 म्हणजे महत्त्वाकांक्षा उंच ठेवा. ॲस्पिरेशन्स आर युअर पॉसिबिलिटीज. तुम्ही एव्हरेस्टवर जायचं ठरलं तर निदान कांचनगंगेला जाल, पण कांचनगंगेला जायचं ठरवलं तरी हनुमान टेकडीपर्यंत पोचणार नाही. आणि हनुमान टेकडीला जायचं ठरवलं तर तुम्ही आहात तिथे आहात. कळलं ना? आणि ह्याचा मला आनंद होतो की आपली ही जी तरुण पिढी आहे ती महत्त्वाकांक्षी आहे. उदाहरणार्थ परवा मी एका ठिकाणी मुलांशी बोलत होतो आणि मी म्हटलं, अरे बघा सत्या नडेला कसे मायक्रोसॉफ्टचे CEO झालेत, सुंदर पिचाई गुगलचे झालेत वगैरे वगैरे, तर तुम्ही तसं व्हा. तर मला आठवतं एक मुलगी उभी राहिली आणि मला म्हणाली, सर तुम्हाला आमच्या डोक्यात काय चाललं आहे माहिती नाही. तर ती म्हणाली की तुमच्या जमान्यामध्ये तुम्हाला काही करून अमेरिकेत जायचं. दुसरी जी पिढी आली अमेरिकेत जायचं आणि गुगलमध्ये जॉब मिळवायचा. तिसरी पिढी जी आली ती केवळ अमेरिकेत जायचं, गुगलमध्ये जॉब मिळवायचा, एवढंच नव्हे तर CEO व्हायची. आमचं तसं नाही आहे. वी वॉन्ट टू क्रिएट आवर ओन गुगल, आवर ओन मायक्रोसॉफ्ट हिअर इन इंडिया. आणि हे पाहिलं असेल आपण स्टार्टअपचं जर बघितलं आपण, कळलं की नाही, तर त्याच्यामध्ये आपण बघितलं असतं स्टार्टअप इंडिया आज काय झालेलं आहे आणि किती वेगाने चाललेलो आहोत आपण. 2016पर्यंत फक्त 476 स्टार्टअप होते. 5 वर्षामध्ये 2021मध्ये 70,000 झाले. किती प्रचंड वेग बघा. ओके. त्यानंतर ज्याला आपण युनिकॉर्न म्हणतो, युनिकॉर्न म्हणजे $1 बिलियन मार्केट कॅप, 8,000 कोटी. $1 बिलियन म्हणजे 8,000 कोटी याची मार्केट कॅपिटलायझेशन. 2016पर्यंत दरवर्षी एक यायचा. 2021मध्ये दर आठवड्याला एक आला. 44, 52. आणि त्यातली महत्त्वाची बातमी तुमच्यासाठी म्हणजे मी त्याचं ॲनालिसिस केलं. म्हटलं अरे कुठून येतात हे बहुतेक सगळे मुंबई, पुणे, दिल्ली, चेन्नई वगैरे असे असणार. तसं नव्हतं.
टायर 3 आणि टायर 2 सिटीजमधनं ते येत होते, जवळजवळ 50%. आता तुम्ही कल्पना करा, कळलं की नाही, हे आपलं सगळं डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर जे आपण तयार केलेलं आहे अत्यंत स्वस्त आणि अत्यंत प्रभावी, त्याच्यामुळे हे शक्य झालेलं आहे. त्यामुळे तुमच्यापैकी प्रत्येकाला ही संधी आहे. 5वा मंत्र म्हणजे आत्मविश्वास. तो फार महत्त्वाचा आहे. अशक्यप्राय गोष्टीसुद्धा अशक्य. आत्ता फिल्ममध्ये दाखवलं हळदीघाटीची लढाई, ज्याच्यामध्ये अमेरिकेनं चुकीचं पॅटर्न घेतलं आपल्या पारंपरिक ज्ञानावर आणि मी घोषित केलं. ते मला आठवतं, मी सकाळी टाइम्स ऑफ इंडिया वाचला आणि संध्याकाळी घोषित केलं की मी ही लढाई करणार, कारण हे चुकीचं आहे. आणि त्यावेळी बऱ्याच लोकांनी मला विचारलं होतं, अरे अमेरिकेशी तू लढणार, तू कसा जिंकू शकतो? मी म्हटलं लिहून घ्या, मी जर हरलो तर मी दिल्लीहून परत माझ्या पुण्यात प्रयोगशाळेत जाईन. आणि 14 महिन्यामध्ये आपण ती लढाई जिंकली. हे फार महत्त्वाचं आहे. आणि त्यावेळी मला आठवतं की पारंपरिक ज्ञानाला ते ज्ञानच मानत नव्हते. आणि वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन, जे जवळजवळ 176 देश होते, तिथे मी त्यांना म्हटलं की जे ज्ञान हार्वर्ड, कॅलटेक, प्रिन्स्टन, ऑक्सफर्ड, केम्ब्रिजमध्ये होतं ते ज्ञान आणि माझ्या पूर्वजांनी निर्माण केलेलं ज्ञान जीवनांच्या प्रयोगशाळामध्ये ते ज्ञान नाही, हे कसं शक्य आहे? आणि आम्ही संबंध इंटरनॅशनल पॅटर्न क्लासिफिकेशन सिस्टम बदलली आणि पारंपरिक ज्ञानाला पहिल्यांदाच ते मानायला लागले आणि त्याच्यावर पॅटर्न्स द्यायला लागले. आणि त्याचबरोबर चोऱ्या बंद झाल्या, सगळ्या चोऱ्या बंद झाल्या, कारण आपण आम्ही ट्रॅडिशनल नॉलेज डिजिटल लायब्ररी केलं. हा आहे आत्मविश्वास की आपण जिंकू शकतो. जेव्हा सत्य आपल्या बाजूला असते ना, तेव्हा आपण नेहमी जिंकतो. 6वा मंत्र म्हणजे फोकस. आणि आपण पण त्याविषयी बोललात, केंद्रित करणं हे फार महत्त्वाचं आहे. त्याच्याबद्दल एक फार इंटरेस्टिंग हे आहे की मी महानगरपालिकेच्या शाळेत शिकलो, मराठीत शिकलो 7वीपर्यंत. आणि बाय द वे त्याने काही फरक पडला नाही, हे फार महत्त्वाचं आहे. आणि त्यामध्ये मला आठवतं 7वी नंतर 8वीत जायला माझ्याकडे हे नव्हते, बूट नव्हते, युनिफॉर्म पाहिजे होता. सगळे म्हणून 21 रुपये माझ्या आईला पाहिजे होते आणि त्याला 21 दिवस लागले. आणि एक आमच्यासारखीच एक गरीब ही होती, धुणी भांडी करणारी चौपाटीला, तिच्याकडनं आम्ही ते पैसे उसने घेतले. आणि तोपर्यंत चांगल्या शाळांमध्ये संबंध हे बंद झाल्या आणि मला गरीब शाळेत शिकायला मिळालं, युनियन हायस्कूल म्हणून. पण माझ्यामध्ये माझ्या आयुष्यातला तो ब्रेक थ्रू होता, कारण त्या गरीब शाळेत श्रीमंत शिक्षक होते. त्यातले एक म्हणजे आमचे भावे सर. आणि मला आठवतं त्यांनी एक प्रयोग केलेला, बाहेर ते घेऊन गेले आम्हाला, कॉन्व्हेक्स लेन्स, भौर्गोल भिंग, त्याचं हे कसं काढायचं, फोकल लेंथ कशी काढायची. एक कागद होता, तो वर खाली केला आणि जेव्हा प्रखर बिंदू आला तेव्हा ते म्हणाले की ही फोकल लेंथ आहे. आणि त्यांनी ते कॉन्व्हेक्स लेन्थ तशीच धरली आणि तो कागद जळला. आणि त्यावेळी ते माझ्याकडे वळले आणि मला म्हणाले की अशा प्रकारे जर तू फोकस केलं, केंद्रित केलंस, तर तू काही हे करू शकतो. आणि मला ते प्रयोग पाहून मी एवढा प्रभावित झालो की मी म्हटलं मी वैज्ञानिक होणार आहे. पण त्याच्यानंतर पुढे गेल्यावर मी आणखी जास्त शिकलो. शाळेत आपण जे शिकतो ना, त्याचे नंतरचे परिणाम लक्षात ठेवा. कॉन्व्हेक्स लेन्स म्हणजे भौर्गोल भिंग असं असतं आणि सूर्याचे किरण हे समांतर असतात. आणि समांतर रेषांचा गुणधर्म काय, त्या भेटत नाहीत एकमेकाला. कॉन्व्हेक्स लेन्स काय करते, त्या सगळ्यांना एकत्र आणते. आणि त्याच्यानंतर त्यामुळे मला नेतृत्व म्हणजे काय, सगळ्यांना एकत्र आणणं हे किती महत्त्वाचं आहे हे पुढे कळलं. जसं आज आपण पाहिलं असेल देशामध्ये भाषा, जाती, धर्म या सगळ्यांना एकत्र आणणारं नेतृत्व पाहिजे. कॉन्केव्ह लेन्स काय करतं, सगळ्यांना दूर घेऊन जातं. टीम इंडिया, वन इंडिया हे करण्यासाठी अशा नेतृत्वाची आवश्यकता आहे, हे मला त्या एका ह्याच्यावरनं कळलं. आणि ते माझ्या आयुष्यामध्ये मी सतत वापरलं. मग ते NCLमध्ये असा, CSRमध्ये असा, ग्लोबल रिसर्च होतं. तर हा 6वा. 7वा आहे पॉझिटिव्हिजम, सकारात्मकता. अर्धा ग्लास भरलेला असला तर आपण त्या जो रिकामा भाग आहे त्याच्यावर आपण अग्रलेख लिहितो, भरलेला पहा, त्याला पॉझिटिव्हिजम लागतं. आणि त्याच्यामुळे प्रचंड बदल होतो. तुम्हाला मी सांगतो, दिल्ली युनिव्हर्सिटीमध्ये फिजिक्स डिपार्टमेंट
ने मला फिजिक्स टीचर्स असोसिएशनने मला बोलवलं होतं आणि तिथे बरंच काही वादविवाद चाललेले होते आणि हे झाल्यानंतर ओपनिंग सेरेमनी झाल्यानंतर ते व्हाईस चान्सलरच्या ह्याच्यावर झेंडा घेऊन जाणार होते काहीतरी त्यांच्या विरोधात घोषणा करण्यासाठी. आणि मला आठवतं ज्याने मला इंट्रोड्यूस केलं ते म्हणाले, अँड लेडीज अँड जेंटलमन, यू नो दॅट वी आर इन कोमा अँड डॉक्टर मशेलकर विल टेल अस व्हॉट टू डू. आता 500 लोक कोमामध्ये असलेले त्यांना आपण काय भाषण देणार. तर म्हटलं मे बी ही डिडंट मीन कोमा, ही मेन कॉमा. स्वल्पविराम. कॉमाची गंमत काय असते, आपण अर्धवट वाक्य लिहिलेलं असतं आणि उरलेलं लिहायचं असतं. आय सेड दॅट कॅन बी पॉझिटिव्ह, नेक्स्ट लाईन कॅन बी पॉझिटिव्ह, पॅराग्राफ कॅन बी पॉझिटिव्ह, चॅप्टर कॅन बी पॉझिटिव्ह. असं मी हे केलं आणि नंतर निघून गेलो. तुम्हाला गंमत माहिती आहे, त्या सगळ्यांनी एकत्र आल्या आणि म्हणाले, व्हॉट डिड मशेलकर से? कॉमा, नॉट कोमा. आपण विचार करूया. आणि त्यांनी व्हाईस चान्सलरवर तिथे जायचं रद्द केलं. हा जो पॉझिटिव्हिजमचा भाग आहे ना, हा माझ्या मते फार महत्त्वाचा आहे. दुसरा भाग म्हणजे ओपन माइंड. मी म्हणतो की पॅराशूट वर्क्स द बेस्ट वेन इट इज ओपन. माइंड इज ऑल्सो लाईक दॅट. आणि तुम्ही कोणाहीकडनं शिकू शकता. जसं म्हटलं देवयानी, मी तुझ्याकडनं शिकलो. मी माझ्या नातीकडनं शिकलेलो आहे. कसं तुम्हाला मी सांगतो. 6 वर्षाची होती ईश्वरी, इथे बसली होती आणि अल्फाबेट शिकवत होती. मी म्हटलं, अगं बस, मला तुझं हे बघायचं आहे अल्फाबेट्स. मी एक कागद घेतला आणि त्याच्यावर लिहिलं डी. ती म्हणाली डी. मग आणखी काही लिहिलं, तिने बरोबर सांगितलं. मी लिहिलं झेड. ती म्हणाली एन. मी म्हटलं नाही बेटा, इट इज झेड. ती म्हणे नाही आबा, इट इज एन. त्याचं कारण काय, मी जो झेड लिहिला होता हा असा झेड दिसत होता, पण असा केला की इथे तिच्या दृष्टीने तो. शी वॉज राईट, आय वॉज ऑल्सो राईट. म्हणजे कुठल्या दृष्टिकोनातनं तुम्ही बघता हे फार महत्त्वाचं असतं. 2 people कॅन बी राईट. नेतृत्व उत्तम जे कधी असतं, जे दुसऱ्याच्या दृष्टीने त्यांचं काय म्हणणं हे समजून घेऊ शकतं. हे ओपन माइंड अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि त्याचा मला माझ्या उर्वरित आयुष्यात बराच फायदा झाला. आपल्याला कल्पना असेल, सरकारने जवळजवळ 16 मशेलकर कमिटीज केल्या आहेत. 16. अगदी भोपाळ डिझास्टरपासून ते एज्युकेशन, एन्व्हायरमेंट वगैरे वगैरे. आणि त्याचं कारण हे की जेव्हा वेगवेगळ्या लोकांची वेगवेगळी मतं असतात, त्या सगळ्यांना एकत्र कसं आणावं हे मला ईश्वरीने शिकवलं. तर हा एक भाग. दुसरं म्हणजे फेल, अपयश. आणि त्या अपयशाकडे पाहण्याची दृष्टी म्हणजे FAIL, फर्स्ट अटेम्प्ट इन लर्निंग. तुमचा सर्वात उत्तम गुरु कुठला? तुमची शेवटची चूक. जोपर्यंत तुम्ही शिकू शकता. आता बघा, चांद्रयान 3 ते सक्सेसफुल झालं, पण चांद्रयान 2 फेल्युअर होतं. पण चांद्रयान 3 मध्ये, चांद्रयान 2 मध्ये काय चुकी झाल्या कळलं की नाही, ते त्यांचं गुरु ठरलं आणि ते सगळं वापरण्यात आलं. तर ते लक्षात ठेवा, अपयश हे होणारच. दुसरी 9वा मंत्र म्हणजे कठोर परिश्रम. इन्स्टंट कॉफीसारखं इन्स्टंट सक्सेस नाही आहे. तुम्ही कितीही बुद्धिमान असलात तरी त्याला परिश्रमांची जोड लागते. प्रज्ञेला परिश्रमांची जोड लागते. आता मी 82 वर्षाचा आहे, आत्ताच सांगितलं आपल्याला. गेल्या 40 तासात हा माझा 5वा असा कार्यक्रम आहे. मी मुंबईत होतो. एक राहुल बजाज फॅमिलीचा कार्यक्रम होता, पॅनल डिस्कशनचा. दुसऱ्याची टाटा ॲफर्मेटिव्ह ॲक्शन प्रोग्रामचा मी चेअरमन आहे. गेली 13 वर्ष त्याचा कार्यक्रम होता. नंतर 2 तासाचा इंटरव्ह्यू होता. रात्री एक अवॉर्ड सेरेमनी होता, त्याचा मी अध्यक्ष होतो. आणि आज तुमच्याकडे बोलतो आहे. 82 वर्ष, 5वा कार्यक्रम 40 ह्याच्यामध्ये. कळलं का? आणि लक्षात ठेवा, आमचा एक लीडरशिप ॲक्सेस प्रोग्राम म्हणून आहे आणि त्यामध्ये अनेकांची आम्ही मुलाखती घेतो की लीडर्स व्हायला, नेतृत्व करायला काय लागतं. तर हल्लीच सायना नेहवालचा आम्ही इंटरव्ह्यू घेतला आणि ती म्हणाली की तिला आम्ही जेव्हा विचारलं शेवटी की तुझे 3 मंत्र काय, जे जसं मी 10 मंत्र मशेलकर देते तसं सायनाला विचारलं तुझे 3 मंत्र काय. ती म्हणाली, पहिला मंत्र हार्डवर्क, दुसरा मंत्र हार्डवर्क आणि तिसरा मंत्र हार्डवर्क. 9 वर्षाच्या असताना तिच्या आईने तिला सांगितलं होतं की तू ऑलिम्पिक मेडल मिळवायला पाहिजे आणि तिने त्याला प्रॉमिस केलं होतं. आणि ती म्हणते, मी रोज दिवसाची 8 ते 10 तास प्रॅक्टिस करते सकाळी 5 वाजून. आणि हे गेली 25 वर्ष चालू आहे. दॅट नो सबस्टिट्यूट. आपल्याला फक्त सक्सेस दिसतो.
नाही का? त्याच्या मागे काय, मग ते भीमसेन जोशी असू दे, सचिन तेंडुलकर असू दे, कुणीही असू दे, तर हे फार महत्त्वाचं आहे. आणि शेवटचा 10वा माशेलकर मंत्र म्हणजे आपण उत्तमतेच्या शिड्या चालत असतो, यशाच्या पायऱ्या चालत असतो, पण त्यांना शेवट नसतो. आणि हे कसं हे सांगून मी माझं भाषण संपवतो. प्रोफेसर CNR राव जे भारतरत्न आहेत, हे माझे गुरु आहेत, जसं प्रोफेसर शर्मा माझे गुरु आहेत. 90 वर्ष झाली तरी ते अजून आपल्या प्रयोगशाळेत असतात, कळलं का? तर मी FRS झालो, फेलो ऑफ रॉयल सोसायटी. फेलो ऑफ रॉयल सोसायटी म्हणजे काय? नोबेल प्राईजनंतर ते सर्वात मोठं ठरलं जातं, कळलं ना? आणि तुम्ही ज्या पुस्तकात न्यूटनने सही केली आहे त्या पुस्तकात तुम्ही तशी सही करता, तशी शाई, तसा दौत, तसा टाक वगैरे वगैरे. आणि 364 वर्षामध्ये फक्त 3 इंजिनिअरिंग सायंटिस्टना FRS झालेले आहे, त्यातले 2 आता हयात आहेत, मी आणि माझे गुरु प्रोफेसर श्याम. तर हा मोठा ऑनर आहे. तर मी आणि बाय द वे अजूनपर्यंत संबंध महाराष्ट्रात एकुलता एक माशेलकर महाराष्ट्रीयन आहे ज्याने त्याच्यात सही केलेली आहे, तो भाग वेगळा. त्याचा मला फार आनंद होत नाही, 10 माशेलकर व्हायला पाहिजेत अजून. पण त्यातला महत्त्वाचा भाग म्हणजे मी प्रोफेसर CNRना फोन केला, म्हटलं सर आय विल बिकम FRS. त्याचं उत्तर काय माहिती आहे का? नॉट बॅड. तर मला फार वाईट वाटलं, म्हटलं एवढं मी केलं आणि काय. त्याच्यानंतर अमेरिकन अकॅडमी ऑफ आर्ट्स अँड सायन्स ती 1670 तयार झाली. बेंजामिन फ्रँकलिन, जॉर्ज वॉशिंग्टन आणि त्यानंतर मोठी मोठी लोकं कळलं गेले, नेल्सन मंडेला म्हणा आणि अनेक 200 नोबेल लॉरेट्स वगैरे झाले होते आणि मी 7वा होतो त्याच्यामधला. तर मी म्हटलं आता तरी त्यांना वाटेल की काहीतरी मोठं केलं, म्हणून मी त्यांना फोन केला. परत म्हणाले नॉट बॅड. मग मी म्हटलं सर, आणि मग मी म्हटलं हे 3रं आणि 7वं यांना चालत नाही. US नॅशनल अकॅडमी ऑफ इन्व्हेंटर्सचा मी पहिला भारतीय ज्याला त्यांनी सिलेक्ट केलं. म्हणून मी म्हटलं यावेळी तरी ते नक्की टाळी वाजवतील. त्यांना फोन केला, ते काय म्हणाले माहिती आहे का? नॉट बॅड. तर मग माझं हे गेलं, म्हटलं सर मी काय केलं म्हणजे तुम्ही इम्प्रेस व्हाल? तर त्यावेळी त्यांनी सांगितलं तो शेवटचा मंत्र 10वा माशेलकर मंत्र. ते म्हणाले ते उत्तमतेच्या शिडीवर तू चाललेला आहे, लॅडर ऑफ एक्सलन्स, आणि त्याला लिमिट नाही आहे. एक्सेप्टिंग द लिमिट यू पुट ऑन युअर सेल्फ. त्या सीमा तुम्ही ठरवायच्या असतात. ह्याचा अर्थ असा, तुम्ही आयुष्यामध्ये काही जरी मिळालं अल्पसंतुष्ट राहू नका. अँड से माय बेस्ट इज युअर टू कम. आणि मग तुम्ही 15 वर्षाचे असाल, 20 वर्षाचे असाल, 70 वर्षाचे असाल, 80 वर्षाचे असाल, तर रोज सकाळी उठून म्हणायला पाहिजे की माय बेस्ट इज युअर टू कम अँड टुडे इज द डे इट इज गोइंग टू कम. आणि बेस्ट हे माझ्यासाठीच नव्हे, माझ्या समाजासाठी, माझ्या भारतासाठी, कळलं का? आणि हे जर करत राहाल तर तुम्ही काय मिळवू शकाल ह्याला सीमा नाही आहे. हा 10वा मंत्र. आता तू 5 मंत्र तुझे परत सांगितलेस काय काय आहेत. वेळ संपल्यामुळे मी ते करत नाही आहे, पण हे मंत्र लक्षात ठेवा. आणि भारताचं हे जे भविष्य आहे, नवीन भारताचं, विकसित भारत जे ज्याच्याविषयी पंतप्रधान नेहमी बोलत असतात, कळलं की नाही, ते तुम्ही सर्व घडवणार आहात. मी त्यावेळी नसेन 2047पर्यंत, कारण मी 82 वर्षाचा आहे. पण मला कधी कधी वाटतं देवाला सांगावं, आणि हे असं सायंटिस्टने बोलू नये तरी मला बोलावं असं वाटतं की उरलेलं आयुष्य तू सगळं घे आणि एक दिवस मला असा दे 2047मध्ये मी जेव्हा होऊन माझा विकसित भारत बघेन. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच सर. जोरदार आवाज आला पाहिजे परत एकदा द वन अँड ओनली डॉक्टर रघुनाथ माशेलकर सरांसाठी. आज एक गोष्ट कळाली मला की तुम्ही काहीही कार्य करत असला तरी तुम्ही विचारांनी मनाने जोपर्यंत तरुण नाही राहत तोपर्यंत काही होऊ शकत नाही. आणि गॅरंटीने मी सांगू शकतो, आज सर जरी ते हजारो मुलं आहे, हजारो लोक आहे, तर त्यापैकी सगळ्यात यंगेस्ट कोणी पर्सनॅलिटीज असेल तर तुमच्या या सर्व शब्दातून आज आम्हाला कळालेलं आहे. एक गोष्ट सांगेल तुम्हाला सर्वांना, याआधी जेव्हा देवाने आमचं योगा सेशन होतं, सर ऑलरेडी अर्धा तास आधी येऊन गेलेले होते. आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली की सर तुम्ही
VIP रूममध्ये बसा, आराम करा, पाणी घ्या, चहा घ्या. तुमच्या वेळ आल्यानंतर तो आम्ही तुम्हाला इन्व्हाइट करू. सर बोलले नाही, मी मुलांमध्ये जाऊन बसेल, मी सेशन ऐकेल आणि आज काहीतरी शिकायला मिळेल त्या अनुषंगाने मी इथे अटेंड करेल. आणि हे जेव्हा ऐकलं आम्ही, म्हणजे या सर्व गोष्टी अचीव्ह सरांनी केलेल्या आहे, बट स्टील ती शिकण्याची भूक जी आहे ते बघून खरंच आज मी बरंच काही शिकून गेलो, हे तर मी नक्की सांगू शकतो. थँक्यू सो मच सर त्यासाठी. सर तुमच्या हस्ते एक छोटासा सत्कार आम्हाला करायचा होता, कारण की ईन ज्या पद्धतीने महाराष्ट्रात काम करतो तुम्हाला तर माहितीच, कारण की आपण बऱ्याच वर्षापासून जोडलेलो आहे. तसंच ईन केंद्रामध्ये सुद्धा काम करतं संपूर्ण भारतामध्ये. ईनची केंद्रीय समितीचे उपसभापती त्यांनी या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य त्यांनी केलेलं आहे. त्यांचा स्वागत सत्कार तुमच्या हस्ते आम्हाला इथे करायचा होता. मी विनंती करतो अनिकेत बनसोडे यांना, ईन केंद्रीय समितीचे उपसभापती, त्यांनी मंचावरती यायचं आहे. आणि नक्कीच आजचे मान्यवर डॉक्टर रघुनाथ माशेलकर सरांना विनंती करतो आपल्या हस्ते एक इन्स्पिरेशन म्हणून अनिकेत बनसोडे याचा